शरद पवारांच्या पक्षालाही काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिल्याची नाना पटोलेंची माहिती। मतांचं विभाजन टाळण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेसचं शरद पवारांच्या पक्षाला आवाहन। नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं, आज दिल्लीला रवाना होणार। आमदार रोहित पवारांचा आजपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन। सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी, कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा। अमरावतीत काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता, यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक। काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाचा मॅनेज झाल्याचा आरोप। नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटणार, शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे माघार घेण्याची शक्यता, एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील, महाजनांची माहिती। अमरावती विधान परिषदेनिमित्त कट्टर राजकीय वैरी एकत्र, भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट, खासदार अनिल बोंडेंच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल, महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं, तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवरही गुन्हा। परीक्षा केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा पुरवा, आगामी नीट परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण नियम, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश, विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे, 70 दिवस उलटूनही पोलिसांना कल्पना खरात सापडेना, कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची माहिती। शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण, पोलिसांनीच मारहाणीचा आदेश दिल्याचा आरोप, अटकेच्या मागणीसाठी नागरिकांचा चक्काजाम, अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे 22 तासांनंतर गुन्ह्याची नोंद। त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन तिकीट गैरव्यवहार, मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला, जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। नाफेड कांदा खरेदीत गोंधळ कायम, प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट, कांदा नाकारला जात असल्याचा आरोप। सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये थेट चाकू हल्ला, सीएसएमटी खोपोली लोकलच्या लगेच डब्यातील घटना, 2 आरोपींना अटक, 1 जण फरार। औषध विभागाची धडक कारवाई, बुलढाण्यातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा, तर कांदिवलीत भेसळयुक्त कुल्फीचा मोठा साठा जप्त। राज्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार, तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज, मान्सूनची वाटचाल अतिशय संथ गतीनं सुरू। मान्सून लाभल्यानं नाशिक जिल्ह्यात जलसंकट गडद, धरणांमध्ये अवघा 25.39% पाणीसाठा शिल्लक, धुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 34%वर। अकोला जिल्हा रुग्णालयात पत्नीनं पाठीवरून आणलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू, जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, रुग्णांसाठी स्ट्रेचरसह रुग्णवाहिकाही उपलब्ध। ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवले, उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती, नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द। तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची काढली धिंड, पोलिसांनी हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर काढली धिंड, नेपाळ सीमेवरून केली होती अटक, सत्तांतर झाल्यापासून टीएमसीच्या नेत्यांवर कारवाई।